नमस्कार, मी अभिनेता संकेत मोरे. आत्ता आमचा मिशन हा नवीन चित्रपट येत्या 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय. सो सगळ्यांना नक्कीच सांगेन की हा चित्रपट नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. आणि ह्या चित्रपटामध्ये मी सागर नावाचे जी भूमिका करतोय, जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, जिथे अजय शर्मा सर त्या कोळीवाड्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर तिथनं ते मिशन सुरू होतं ॲक्च्युली. पण तेव्हा त्यांची आणि आमची जी ओळख होते किंवा भेट होते, त्याच्यानंतर ते कसं तो फ्लो जातो किंवा ती कशी गोष्ट घडते ते या चित्रपटामध्ये ते बघायला मिळेल. स्पेशली सागर हे जे माझं कॅरेक्टर आहे, तो खूप हॅपी गो लकी मुलगा आहे, एकदम शांत मुलगा आहे. त्याला त्याचं काम महत्त्वाचं आहे, त्याला उत्तम शिक्षण करायचं आहे, तो उत्तम शिकून त्या कोळीवाड्यामध्ये राहायला आलेला आहे. आणि त्याला आता तो मुंबईमध्ये आपला कामाचा स्ट्रगल करतोय. म्हणजे तो सर्वसामान्य घरातून आलेला असल्यामुळे त्याला उत्तम शिक्षण मिळालं आहे, त्याला अजूनही पुढे शिकायचं आहे, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. कारण की काम करताना नोकरी चांगली मिळाली, चांगली नोकरी लागली तो छोकरी भी अच्छी मिलेगी और शादी भी अच्छी हो जाएगी. म्हणजे तो या थॉटचा मुलगा आहे ते सागर हे कॅरेक्टर. कारण छोकरी तो ऐसी आती नहीं है ना, उसके लिए पैसा चाहिए तो उसके लिए नोकरी करनी पडती है. पैसे नसेल तर मुली विचारत नाही, तर त्याला कोण गर्लफ्रेंड भेटणार. त्यामुळे तो असं म्हणणं आहे की मला कुठलं लफड्यात नाही अडकायचं, मला काही भांडण नको आहे, राडा नको आहे, काही नको आहे, त्याला फक्त काम महत्त्वाचं आहे. सो त्यामुळे हे तसं तर कॅरेक्टर आहे आणि तो त्याच्या विजनला एकदम क्लिअर असतो. त्याला बाकी सगळे साथीदार भेटतात, तिकडे त्यांची मैत्री होते, त्यांचा चांगला ग्रुप जमतो आणि तो त्याच्या वेनी चालला असतो. पण काही अशा गोष्टी घडतात जे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्याचं सगळ्यांशी कनेक्शन होतो, तो या मिशनमध्ये कसा येतो, त्याला इंटरेस्ट नसताना त्याचा रिझल्ट लागलेला असतो, त्याला फर्स्ट क्लास मिळालेला असतो, तरीसुद्धा तो त्या सगळ्या गोष्टींमधनं यांच्याबरोबर कसा त्यांना जोडला जातो आणि पुढे कशा घटना घडतात, जे अख्ख्या संपूर्ण सिनेमात हे स्टार्ट टू एंड सागर हे कॅरेक्टर आहे जे मी प्ले करतोय. खूप मजा आली आहे, चांगलं वाटलं आहे. आमचे दिग्दर्शक कैलाश पवार सर असतील, चंद्रकांत निस्पुते सर असतील आणि संपूर्ण टीम, आमचे DOP नंदूजी सर असतील, आमचे सगळेच मेकअप दादा असतील, सगळे टेक्निशियन, सगळे क्रू आणि सगळ्यांबरोबर काम करून छान वाटलं. सो अकॅट डिस्ट्रीब्युटर अँड रविकांता फिल्म्स यांच्यातर्फे मला ह्या सिनेमामध्ये ही एक भूमिका करायला मिळाली आहे आणि खूप त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एवढंच सांगेन की छान सिनेमा येतोय, अनेक सिनेमे बनत आहेत, पण ते प्रदर्शित होणं गरजेचं आहे. त्यामुळे आता ते रिलीज होत आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे मिशन हा चित्रपट येते 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय, तर नक्की बघा मिशन. थँक्यू सो मच. नमस्कार, मी अभिनेत्री शांती बावकर. 15 मेला आमचं मिशन एक शोधगाथा हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तर सगळ्यांनी नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन. आणि यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली, जिचं नाव आहे आर्या. ती एक चंचल, नटखट, स्वतःच रमलेली मुलगी आहे, जिला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं आहे किंवा पोलीस इन्स्पेक्टर याविषयी तिला थोडं कुतूहल आहे. आणि तिच्या आयुष्यात अचानक एक इन्स्पेक्टर येतो त्यांच्या कोळीवाड्यात. त्याच्यानंतर ते इन्स्पेक्टर आणि अजून 4 मुलं असं मिळून जी एक शोध मोहीम करतात, ती म्हणजे आमचा हा चित्रपट आहे. तर मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री अश्विनी तेंडुलकर. मी अजयजी यांची पत्नीची भूमिका करत आहे. सो त्या भूमिकेत आमची एक फॅमिली बॉन्डिंग दाखवली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही खूप एक फॅमिली आहे आणि खूप क्लोज आहोत. आणि त्याच्यात ही एक ट्विस्ट आहे, तर तो पाहण्यासाठी तुम्ही नक्की हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. मिशन हा आमचा चित्रपट येत आहे 15 मे या तारखेला, तर प्लीज जाऊन जवळच्या थिएटरमध्ये बघा. थँक्यू. नमस्कार, मी या सिनेमामध्ये डॉल्या नावाची भूमिका करतो, जे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. अत्यंत वाईट, नीच, नालायक असं व्यक्तिमत्व आहे ते. आणि अशा सुंदर सुंदर मुली दिसल्या की त्यांची छेड काढणं वगैरे हे सगळं माझं काम आहे. राडे करणं चौकात, मारामारा करणं, मार खाणं आणि जगाची फिकीर नाही, स्वतःच्या दुनियेत मस्त असं जगणारं एक कॅरेक्टर. 15 मेला रिलीज होतं सिनेमा, सगळ्यांनी नक्की बघा. बरं, इंट्रोडक्शन मगाशी सगळ्यांचेच झाले होते, ते व्हिडिओ परत एकदा लावणार आहे. सो शूट करताना तुमचे काही असे मेमरीज जे लाईफ टाईम लक्षात राहतील किंवा असे काही किस्से घडलेले जे आता तुम्हाला शेअर करायचे वाटते? प्रत्येकाचा काही एक्सपिरियन्स असेल की या फिल्म रिलेटेड सांगा. ॲक्शन पट आहे मराठी, आणि मराठी ॲक्शन पट फार कमी येतात.
आणि त्यासाठी सगळ्यात मोठा रिझन आहे फाईट मास्टरसोबत आमचे जे सीन त्यांनी आम्हाला सांगितले ते आम्हाला खूप इझिली करतात आणि त्याच्यामुळे तो चित्रपट अजून छान दिसतो. तर मी फयाज सरांचे थँक्यू बोलतो, कारण माझा हा फर्स्ट ॲक्शन पट आहे आणि मला असं टेन्शन होतं की आपण ॲक्शन करू शकू की नाही, पण त्यांनी ते एकदम इझिली म्हणजे एकदम इझिली सांगितलं, ज्याच्यामध्ये कोणतीही कुठे आम्हाला लागलं नाही, कुठेही नुकसान झालं नाही आणि ते आता बघायलाही छान वाटतं. ऍक्शन पार्ट म्हटलं की सिरियस सगळे असतातच, पण असे गमतीशीर किस्से घडलेले म्हणजे असतात ना की काही ना काहीतरी तो सीन करायला गेल्यावरती तिकडे काहीतरी असं बसतंय. आम्ही खूप सिरियसमध्ये फैयाद सरांनी सांगितल्यानंतर फिल्म सिटीच्या सेटवर आम्ही फाईट करत होतो आणि सगळ्यांना कैलास सर आणि सगळी पूर्ण टीम होती, चंद्रकांत सर आणि एवढे जेव्हा सगळेजण उभे होते आणि ते सगळे तयारमध्ये की आम्हाला उडवू आणि आम्ही पडू वगैरे, तेव्हा फैयादजींनी आणि सगळ्यांनी आम्हाला ऑफिशियली सांगितलं की असं असं करा, डन. आणि जेव्हा ॲक्शन म्हटलं त्याच्यानंतर आमच्या ॲक्शन जेव्हाची मागेच आवाज आला, मला वाटलं वाघ वगैरे आला, आम्हाला नेतील उचलून लेपड वगैरे, तर नंतर कळलं मागे हरणांची झुंड चालली होती. ॲक्च्युली हरणं आमच्या मागून अशी सेटवरनं जात होती. सो ॲक्च्युली ते खूप वेगळं होतं, कारण ॲक्शन म्हटलं तरी आम्ही बघतोय कॅमेऱ्यात कोणीच काही केलं नाही आणि मागणं सगळे हरणं वगैरे चाललेली. आणि आत्ता मला आत्ता जसं विपुल सांगत होता किंवा इव्हन हा सांगत होता गौरव, तेव्हा मला एक आठवलं की ॲक्शन मूवीचं बरेच आहेत किंवा जसं तुम्ही म्हणता की सिरियस असतं. जेव्हा फैयाद सरांनी आणि यांनी सांगितलं तर मी त्यांना सेटवर एकदा म्हटलं होतं की माझी चॉकलेट बॉय इमेज आहे, मी भरपूर सिनेमे करतोय आणि मला जर कुठे तोंडपिंड फुटलं बाई, माझं पुढे करिअर आहे, मला अजून खूप सिनेमे करायचे आहेत आणि मला खूप टेन्शन आलं होतं. आणि हे ऑनेस्टली स्पीकिंग मी त्यांना अगदी साईडला घेऊन सांगितलं होतं, नसेल तर तुम्ही मला सीनमधनं कट करा, पण कारण म्हणजे हे माझे एक ॲक्टर कॉन्शियस असतात आणि माझं वैयक्तिक मत आहे, मला असं काही म्हणायचं नाही की कोणाचं काय मत असू शकतं. पर्सनली माझं हे मत होतं. मी सिद्धेशला म्हटलं, कारण हे सगळेजण मस्त फाईट करतात आणि मी जेन्युइनली सांगतो या, म्हणजे आत्ता कॅमेरा समोर आहे म्हणून नाही, सगळ्यांनी, सिद्धेश असेल, अजून आमचे 2 सहकलाकार ते ओम आहे किंवा इव्हन विपुल आहे, सगळ्यांनी आमची मारामारीचे जे सीन होते, जे मडला ॲक्च्युली कोळीवाड्याच्या सेटवर आम्ही ते शूट केले होते आणि खूप मोठा सेट लागलेला. आणि मला तर ते म्हणजे मी याच्याशी एक डायलॉग आहे ते पिक्चरमध्ये, बोलायला जातो तर हा मला कानफडात मारतो आणि मला टेन्शन आलं, म्हटलं जर मला खरं लागली भाई तो देख लेला, तर मला खूप टेन्शन आलं की माझ्या चेहऱ्या बिऱ्याला काय व्हायला नको आणि माझं ती इमेज नाही, म्हणजे मी ते तो तसा रोल नाही केले, पण जी काय या थोडी बहुत फाईट केली किंवा जो काय प्रयत्न केलाय बरा, त्याचं क्रेडिट इकडे आहे फैयाद भाईकडे. मी त्यांना रोज सांगायचो सेटवर की मला लागता कामा नाही तर मी करत नाही, कारण की माझे सायमल्टेनियसली 2 वेगवेगळे सिनेमे चालू आहेत आणि दोन्ही याच्यात एकदम रोमॅन्टिक रोल आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं, बाकी काय नाही. सो लेकिन मजा आली, मी माझं कॅरेक्टर चांगलं बरं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमचे दिग्दर्शक सर आहेत, फैयाज भाई आहेत, सगळ्या टीमनी, अजयजी, की ते मला सारखं सांगायचे कुछ नहीं होगा तू कर, कुछ नहीं होगा तू कर. तो मैंने उनको ये भी बोला ठीक है कुछ हुआ नहीं हुआ, लेकिन तो बाद में काही झालं तर पिक्चरमध्ये काय नाही. इसका एक मजेदार किस्सा सुनाता हूँ. एक सीन था जब मुझे इसको थप्पड़ मारना. मराठीमध्ये सांगा. हाँ मराठी तो मैं नहीं, बोलतो. हाँ तो नहीं, मेरे को मारना था थप्पड़ इसको. हाँ. तो मैं जब एक्शन आता था तो ये ऐसे कर लेता था, एक्शन आता ये ऐसे कर लेता था. तो हमने डिसाइड किया था कि आप एक्शन, डायरेक्टर से बात करके आप एक्शन मत बोलो, आप कैमरा आप ऑन कर लो सब कुछ, लेकिन कैमरा रोलिंग पे मैं थप्पड़ मारूंगा. तो इसको अच्छी लगी उस रोलिंग पे. ये आप सच क्या बात कुछ है. ॲड ऑन करना चाहेंगे? नमस्कार, मी सिद्धेश आचरेकर. आमचा चित्रपट मिशन हा 15 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो, तर आपण सर्वांनी जाऊन त्याला खूप चांगलं प्रेम द्या, बघा आणि एन्जॉय करा. या चित्रपटात माझी भूमिका आहे ATM नाव खूप इंटरेस्टिंग वाटतं. तो आहेच जुगाडू आहे, झोलर आहे आणि सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे सोल्युशन आहे, त्यामुळे त्याची ओळख आहे सगळीकडे आणि लढायला पण तो पुढे असतो. तर त्यांनी कशी या फिल्ममध्ये, या चित्रपटात अजय सरांची या मिशनसाठी कशी मदत केली आहे त्याच्या या सगळ्या जुगाडूपणाची, तर हे आपण नक्की बघा आणि प्रेम द्या. थँक्यू. बरं सिद्धेश, तुला मामाकडून काही कॉम्प्लिमेंट किंवा तुला असं काही कॉल वगैरे आला होता? नाही असं सांगू शकतो, कारण अंकुश चौधरी मामा आहेत यांचे. असं आहे की मी आजपर्यंत कधी त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्या नावाने आजपर्यंत आलो नाही कुठे. तर त्याला सांगितलं मी आणि तो नक्की आता हा चित्रपट बघणार आहे, तो मला बोलला आहे आणि